सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हे चिरता। नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझा ब्लॉग स्टार्ट झाला आहे ट्रेनमधून आणि सकाळचे वाजलेत 6। रात्री आम्ही ट्रेन पकडली होती म्हणून झोपेतून उठली आहे आणि मला लवकरच उठायचं होतं कारण की मला बघायचं होतं आता मी 7-7:30पर्यंत आम्ही तिथे पोचू। आणि मला असं बोलली होती मला घेऊन चालली तुझ्या फेवरेट डेस्टिनेशनला। मी नाव तर रिव्हील नाही करणार, बट आपण स्टेशनला पोचून मी तुम्हाला त्याचं नाव दाखवेल आणि जर मला कळलंही असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लवकर गेस करा। मी सांगायच्या आधी तुम्ही कमेंट करा आणि नजारा काय असं आहे। मुद्दामून हे लावलं आहे कारण की ह्याच्या आधी जेव्हा मी शूट केलं आवाज काहीच येत नव्हता। होपफुली आता थोडासा तरी आवाज येत असेल कारण की सगळे झोपलेत, मी सुद्धा हळूच बोलते। आणि ही डेस्टिनेशनला आम्ही चाललो आहे, काहीच बुकिंग नाही केली आहे, मला काहीच आयडिया नाही, कोणीच गायडन्स नाही दिलं आहे। सो हे कम्प्लिटली एक्सप्लोअरवालाच ब्लॉग असणार आहे। मला तिकडे जाऊन रूम्स बुक करायचे आहे आणि मोस्टली मी बजेट फ्रेंडलीच ठेवणार आहे। सो जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल त्या लोकेशनला सो दिस विल बी अ परफेक्ट ब्लॉग। सो लास्टपर्यंत बघत राहा आणि खूप मजा येणार आहे, खूप धावपळ पण होणार आहे, खूप मजा येणार आहे। सो स्टे ट्यून्ड। अक्कलकोट स्टेशनच्या बाहेरच अशा ऑटो भेटतात ज्या आपल्याला 50 रुपये पर पर्सनमध्ये मंदिराजवळ सोडतात आणि चुकूनही मागे बसू नका कारण की खूप त्रास होतो आणि यांनी फक्त 50 रुपीज पर पर्सन ही लोक चार्ज करतात। आम्ही आता राहायला रूम शोधतोय। फायनली मी रेडी झाली आहे आणि आम्ही चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला। खूप छान सोय भेटली आहे मला इथे। मी तुम्हाला सगळे डिटेल्स देणार आहे। स्टेशनपासून आम्हाला ऑटो भेटली ज्यांनी 50 रुपये पर पर्सन त्यांनी घेतले। अराऊंड 20 मिनिट्सचा डिस्टन्स होता, त्यांनी आणून सोडलं आणि राईट हँड साईडला स्वामींचं हे राहण्यासाठी सोय आहे। मी बाहेरून सगळं दाखवणार आहे। 300 रुपयामध्ये तुम्हाला असा बेड भेटतो, मी तुम्हाला दाखवते, लाईट कमी आहे। 300 रुपयाला तुम्हाला असा बेड भेटतो विथ लॉकर आणि फॉर 24 आवर्स 300 रुपये इज व्हेरी नाईस। आम्ही फक्त आजच्या दिवस राहणार आहे आणि संध्याकाळी इथून निघून जाणार आहे, सो आम्हाला हे वर्थ वाटलं। सो इट इज ॲन बजेट। तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते अजून काय काय एक्सप्लोअर करणार आहे। असे काही बेड्स आहेत इथे लेडीज अँड इथे जेंट्स आहेत। वॉशरूम एकदम क्लीन आणि बाहेर असं तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे राहण्यासाठी। कॉमन रूम पाहिजे तर कॉमन हॉल विथ कार्पेट तुम्ही एकसाथ राहू शकता, पण तिकडे बॅग्स अलाउड नाहीत। तुम्हाला जर आंघोळ करून निघायचं असेल सो ते 200 रुपये पर पर्सन आहे आणि हे आय फील बेटर कारण की आपले बॅग्स पण राहत आहे तिकडे आणि सेफ आहे। आपला लॉक आहे, लॉकरला आपला लॉक लावायचा आहे आणि बेड एक अलॉट केला जातो। जर तुम्हाला राहायचं असेल 24 तासासाठी 1-2 पर्सन असेल तुम्ही घेऊ शकता। आम्ही एकच बेड घेतला आहे कारण की आता फ्रेश होऊन रेडी होऊन आम्ही दर्शन घेणार, जेवणार आणि आम्हाला जो ऑटोवाला होता तो बोलला की तुम्हाला संध्याकाळची इथून ट्रेन भेटणार आणि खूप घाई झाली आणि आम्ही येताना तर रिझर्वेशन भेटली होती तात्काळमध्ये आणि जाताना काहीच ऑप्शन नाही आहे, नुसतं एक्सप्लोअर आहे। आणि म्हणून आम्ही जाताना आम्हाला समजलं आहे की इथून तुम्ही दर्शन तर 1 तासात होऊन जाईल आणि इथून मला तुळजापूरला जायलासुद्धा भेटणार आहे विच वॉज नॉट प्लॅन्ड। आणि लकीली ते ऑटोवाले बोलले की तुम्हाला जर सोलापूरला जायला लागेल कारण की अक्कलकोटवरून ट्रेन तुम्हाला आता भेटणार नाही। सोलापूरवरून सिद्धेश्वर एक्सप्रेसला तुम्ही लाईन लावून जनरलमध्ये लाईन लावून तुम्हाला जायला लागेल। सो त्याच्यासाठी सोलापूर ती रात्री 8ची ट्रेन आहे। सो त्याच्यापेक्षा आता हे दर्शन होऊन जाईल 12 वाजेपर्यंत, सगळं माझं इकडचं अक्कलकोटचं क्लिअर होऊन जाईल। सो आम्ही बाकीचा टाईम करायचा काय, तो रिक्षावाला म्हटला की तुम्हाला मी तुळजापूर फिरवून आणू शकतो, पर पर्सन 300 रुपीज आणि आमच्याबरोबर अजूनही काही लोकांबरोबर ओळख झाली आहे, ते सुद्धा आम्हाला जॉईन करणार आहे। सो आम्ही सगळे मिळून इथून अक्कलकोटचं सगळं झाल्यावर
तुळजापूरला जाऊन मग सोलापूरला जाऊन लाईन लावून मुंबईला येणार आहे. सो इट इज ऑल अबाउट एक्सप्लोर. सो आपण आता पुढे बघू कसं आपण जर्नी एन्जॉय करणार आहे. ओके. तुझ्यामुळं माझ्या बाबा उघडला डोळा, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळा, रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरा. फक्त 5 मिनिटात माझं वटवृक्ष मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चालू आहे पुढे बाळापूर मठात आणि समाधी मठात. खूप खुश आहे मी कारण की 5 मिनिटात दर्शन झालं आहे. आपल्याला इथे सोडते समोर आणि इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि भक्त जिथे आम्ही राहिलो आहे भक्त निवास तिथे आहे आणि प्रसादालय पण इथेच आहे. सो काहीच अडचण नाही आहे. स्टेशनवरून डायरेक्ट इथे सोडतात आणि इथून मग फक्त तुम्हाला इथे आतमध्ये जायचं. याच्या अगदी समोर आहे इथून आतमध्ये वटवृक्ष मंदिर जिथे माझं दर्शन 5 मिनिटात झालं. आता आम्ही चाललो समाधी मठात. ऑटो केली आहे 20 रुपीज कारण की खूप ऊन आहे. चालत जायला 10 मिनिटावरच आहे पण खूप ऊन लागणार. आम्ही आलो आहे समाधी मठात. चालणं खरंच कठीण होतं कारण की खूप जास्त ऊन आहे आणि खूप लांबसुद्धा आहे बरंच. ऑटोने 20 रुपये घेतलेत आणि चोळप्पा महाराजांचं घर जे मी तुम्हाला दाखवलं ते दर्शनाला नेहमी अलाव करतात बट आता सध्या त्यांच्या घरी कोणतरी वारलं आहे तर 15 दिवसाचं त्यांना सुतक आहे तर आपल्याला तिथे अलाव नाही करत आहे. तर सध्या बंद आहे तर मी तुम्हाला ते नाही दाखवू शकत. बट ह्याचंही दर्शन 5 मिनिटात झालं आणि इथे मस्त फोटोजसुद्धा काढायला भेटतात. आणि माझ्या मम्मीला हवं आहे ते नेम प्लेट ज्याच्यावर लिहिलं आहे इथे हे स्वामींचं घर आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. खूप खुश आहे. तिथून आम्ही ऑटो केली 100 रुपीजची आणि आम्ही आलो आहो खंडोबा मंदिरात जिथे स्वामी नेहमी यायचे आणि ते अक्कलकोटमध्ये किती दिवस राहिले मंदिरात कशी यायचे ते भटजींनी पुढे इन्फॉर्मेशन दिली आहे. महाराजांनी एकाना चिलीमधून अग्नी काढून दाखवला याच ओळखीवर. फकीर जाऊन चोळप्पांना सांगितलं की चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी म्हणून. तिथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. चोळप्पांच्या घरी महाराजांनी ती सेट केली. 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी लोक नमस्ते. 10 वाजता आम्ही दर्शन घ्यायला स्टार्ट केलेलं आणि 10 मिनिटातच आमचं वटवृक्ष मंदिर सगळं झालं आहे. आणि तिथूनच आम्ही ऑटो करून गेलो समाधी मठ जिथेसुद्धा 5 मिनिटात दर्शन झालं आहे. तिथून आम्ही परत ऑटो करून गेलो खंडोबा मंदिर जिथे भटजी होते. त्यांनी सगळी माहिती दिली की स्वामी कुठे राहिले आणि इथे कधी आले सगळं काही. तिथून आम्ही परत ऑटो करून आलो आहे प्रसादालयाच्या इकडे. आणि कारण की बाजूलाच आम्ही आपलं राहण्यासाठी सोय आहे ना ते बाजूलाच आहे म्हणून आता 11 वाजता प्रसादालय चालू होतं आहे. तर आम्ही इथेच जेवून बिवून थोडंसं फ्रेश होऊ आणि मग 3 वाजता निघू तुळजापूरला. आता आम्ही चाललो आहे जेवणाची लाईन लावायला. जे आपलं जे निवासस्थान आहे भक्त निवास त्याच्या बाजूलाच बाहेरच लाईन लागते आणि जेवणासाठी सर्वात जास्ती गर्दी असते. दर्शनाला जितका वेळ नाही लागत त्याच्यापेक्षा जास्ती जेवणाच्या लाईनीला वेळ लागतो. पहिली पंगत 12 वाजता सुरू होते. 11 वाजल्यापासून लाईन स्टार्ट होते आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल त्यांची 12 वाजताची पहिली पंगत तुम्ही नक्की अटेंड करा कारण की तेव्हा स्वामींची पहिली आरती होते आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून मग आपल्याला वाढतात आणि हा अनुभव नक्की घ्या.
स्वामी समर्थ अक्कलकोटवरून तुळजापूरला आलो आहे आता. ज्याने आम्हाला कमिटमेंट दिली होती तो तर कुठे गायबच झाला, म्हणून आम्ही तिथून डिरेक्टली इकडून तिकडून विचारपूस करून अक्कलकोटवरून आपल्याला डेपोला जायचं आहे. बस डेपो त्यांचा जो आहे तिथून आपल्याला कंटिन्यू तुळजापूरसाठी शेअरिंग व्हॅन्स असतात, ओमनीज असतात, जिथे 150 रुपीज पर पर्सन आहे. खूप लांब आहे, ते सांगतात 1 तास आहे, बट इट इज ऑलमोस्ट 2 hours आणि कंटाळून आलो आहे. बट वर्थ आहे, कारण की मला वाटत नाही इतकी गर्दी असेल. मी बॅग घेऊनच आलो डायरेक्ट. आता बघू, बॅग इथून दर्शन घेऊन डायरेक्ट आपल्याला सोलापूर स्टेशनला जायचं आहे ट्रेन पकडायसाठी. माझ्याकडे जी बॅग होती ती मी इथे ठेवली आहे आणि आता समोरच मंदिर आहे. आता मी आतमध्ये जाते, फोन अलाउड नाही आहे, सो मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. आम्हाला माहिती नाही मी कुठे चाललो आहे आणि सगळं खाली आहे आणि मे बी इथे दर्शन आहे. सांगताय की 1-1.5 तास लागेल, बट मला नाही वाटत, कारण की ती लोक बोलतात की 10-15 मिनटं तुम्हाला दर्शन करून देईल, विच कॉस्ट अराउंड 500 रुपीज. सो देवाच्या ठिकाणी आपण 1-1.5 तास थांबू शकतो. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला. ते बोलले होते 1.5 तासात दर्शन होणार, पण आमचं 20-25 मिनटामध्ये सगळं दर्शन झालेलं आहे. मस्त सुंदर, पहिल्यांदा इथे मी व्हिजिट केलं होतं, एकदम जुनं आणि खूप सुंदर, प्रसन्न वाटलं इथे येऊन. तर जर अक्कलकोटला येत आहे तर तुळजाभवानीला नक्की व्हिजिट करा, तुळजापूरला. आता आम्हाला इथून पटापट निघायचं आहे, कारण की एक गाडी भेटली जी आम्हाला 100 रुपये पर पर्सन आम्हाला सोलापूर स्टेशनला सोडते आहे. 45 मिनटाचा प्रवास आहे, मे बी टाईम पण लागू शकतो. आणि जर तुम्ही अक्कलकोटला सकाळी दर्शन घेऊन 1 तास आराम करून जर तुळजापूरला निघताय तर तुमचं प्रॉपर दर्शन होईल आणि तुम्ही 10:30ची गाडी पकडू शकता. आम्हाला थोडासा उशीर झाला, गाडी तिकडे लागली होती, तर मी व्लॉग इकडे सेंड करते. पुरी आयटिनरी मी एंडला दिली आहे. अँड थँक यू फॉर वॉचिंग.